पुरणपोळीचा स्वयंपाक बनवताना कधी-कधी काय होतं, की आपलं पुरणच व्यवस्थित बनत नाही किंवा ते पातळ होतं. तसेच कणिकही व्यवस्थित मळलं जात नाही आणि त्यामुळे आपली पुरणपोळी फुगतही देखील नाही. तर ह्या सगळ्या टिप्स घेऊन मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची हेच सांगणार आहे. ती पुरणपोळी एकदम सॉफ्ट बनते आणि खायला एकदम अप्रतिम लागते आणि एकदम टम्म अशी फुगते आणि योग्य प्रमाणासह ही पुरणपोळी कशी बनवायची हे ते मी सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. नमस्कार, राजनंदा फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. सर्वप्रथम आपण पुरणपोळीचं पुरण कसं बनवलं जातं ते पाहूया. यासाठी येथे मी अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे. आता ही चणा डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि नंतर कुकरमध्ये शिजत घालू. तर इथे मी कुकरमध्ये ऑलरेडी पाणी गरम करत ठेवलं होतं. तर आपल्याला ही चणा डाळ गरम पाण्यातच शिजत घालायची आहे. चणा डाळ ही गरम पाण्यातच शिजत घालायची, त्यामुळे आपली चणा डाळ लवकर शिजायला मदत होते. आता ही चणा डाळ थोडीशी आपण हलवून घेऊ. आता ही चणा डाळ कुकरला 3 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायची आहे. तर आता माझ्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर देखील थंड झाला आहे. तर पाहूया आपली चणा डाळ शिजली की नाही ते. बोटावर इझिली स्मॅश होईल अशा पद्धतीने आपल्याला चणा डाळ शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता माझी चणा डाळ एकदम व्यवस्थित शिजलेली आहे. आता हे शिजलेल्या डाळीमधील एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेते आणि हे डाळीचं पाणी मी कटाची आमटी करायला यूज करणार आहे आणि ही डाळ आपण पुरणपोळीतील पुरण बनवण्यासाठी यूज करणार आहोत. तर आपण हे थोडा वेळ असंच पाणी गळू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी लागणारे कणिक मळून घेऊ. यासाठी इथे मी पाव किलो मैदा घेतलेला आहे. तर आपण हा व्यवस्थित चाळणीने चाळून घेऊ, कारण यामध्ये काही वेळेस बारीक कण देखील असतात. तसेच यामध्ये 1 ते 1.5 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं चाळून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोडा कचरा असतो तो आपण साईडला काढून घेऊ. तसेच यामध्ये घालायचं चिमूटभर मीठ, जवळपास 1 चमचा हळद आणि 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी मिक्स करून मळून घ्यायचं आहे. पुरणपोळीसाठी कणिक मळताना आपल्याला एकदम सॉफ्ट कणिक मळायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता माझं कणिक आता व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. तर मी हाताला थोडंसं तेल घेऊन आणि 1-2 मिनटं ह्याला व्यवस्थित असं मळून घेते. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला एकदम सॉफ्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे आणि हे कणिक आपल्याला 1 तास असंच भिजत ठेवायचं आहे, कारण भिजल्यानंतर हे कणिक अजून थोडंसं सॉफ्ट होईल. तर यावर आता मी झाकण ठेवून 1 तास कणिक भिजत ठेवणार आहे. तर तोपर्यंत आपण पुरण कसं बनवायचं ते पाहूया. तर तुम्ही पाहू शकता आपलं आता डाळीतलं पाणी व्यवस्थित असं गळलेलं आहे. आता ही डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गूळ यूज करायचा आहे. तर इथे मी बारीक चिरून गूळ घेतलेला आहे, तो मी मिक्स करणार आहे. तर आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जसं जसं गूळ मेल्ट होईल तसं तसं हे पुरण पातळ होत जाईल. तर हे पुरण आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवायचं आहे. तर आपलं आता पुरण घट्ट झालेलं आहे. तर यामध्ये मी घालणार आहे जायफळ, वेलची आणि सुंठपूड. इथे मी 3 चमचे जायफळ, वेलची आणि सुंठपूड यूज केलेले आहे. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर इथे आता पुरण घट्ट झालेलं आहे. तर मी इथे स्मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घेते. तर तुम्ही पाहू शकता मी आता स्मॅशरच्या साहाय्याने सगळं पुरण बारीक करून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे पुरण बारीक करायचं आहे. तर आता हे पुरण आपण चाळणीतून गाळून घेऊ. पुरण ज्यावेळेस गरम असतं त्यावेळेसच आपल्याला हे चाळणीतून गाळून घ्यायचं आहे.
तुम्ही पुरण हे स्मॅशरच्या सहाय्याने अथवा ग्लास किंवा वाटीच्या सहाय्याने देखील बारीक करू शकता. मी तुम्हाला ग्लासच्या सहाय्याने देखील बारीक करून दाखवणार आहे. तर असं पुरण आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तर ग्लासने देखील मी तुम्हाला बारीक करून दाखवते. अशाच पद्धतीने आपल्याला सगळं पुरण बारीक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता किती बारीक पुरण आपलं पडलेलं आहे ते. तर पुरणपोळीसाठी लागणारे पुरण आता तयार झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असं पुरण रेडी झालेलं आहे. पुरण एकदम पातळही झालेलं नाही, जास्त घट्टही झालेलं नाही, एकदम परफेक्ट पुरण बनलेलं आहे. तर चला तर आता पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूया. तर आता मी कणिक भिजत ठेवलं होतं, तर ते पाहूया भिजलं की नाही ते. तर तुम्ही पाहू शकता आपलं कणिक हे व्यवस्थित असं भिजलेलं आहे. तर हातावर थोडंसं तेल घेऊन 1-2 मिनटं मी अजून याला मळून घेणार आहे. चला तर आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊ. यासाठी एका पळपोटला पांढऱ्या कलरचा कपडा अशा रीतीने बांधून घ्यायचा. तर आता आपल्याला छोट्या आकाराचा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि एक छोटी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता आता मी एक छोटी पुरी लाटून घेतलेली आहे आणि जितका कणकेचा गोळा घेतला आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पुरण घालायचं आहे. तर हे पुरण कणकेच्या गोळ्याच्या मध्यभागी ठेवून साईडून कणिक दाबत दाबत आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे. तर अशा रीतीने आपल्याला पुरणपोळीचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर माझा आता पुरणपोळीसाठी लागणारा गोळा तयार झालेला आहे. चला तर आपण पुरणपोळी लाटून घेऊया. गोळ्याला थोडंसं पीठ लावून पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. पुरणपोळीवर लाटणं हा हळूवार फिरवायचा आहे, जास्त दाबून पुरणपोळी लाटायची नाही, नाहीतर पुरणपोळी फाटण्याची शक्यता असते. तर अशा रीतीने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता माझी पुरणपोळी आता रेडी झालेली आहे. तर आपण याला शेकून घेऊया. तवा गरम असताना त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, पहिली पुरणपोळी असली तरीसुद्धा ती तव्याला चिकटत नाही. तर माझी पुरणपोळी आता एका साईडून शेकलेली आहे. तर शक्यतो हातानेच ही पुरणपोळी त्या साईडला पलटायची. तर यावर मी थोडंसं तूप लावते आणि ही पुरणपोळी आपण दोन्ही साईडून व्यवस्थित असं शेकून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता आपली पुरणपोळी अशी छान अशी मस्त टम अशी फुगलेली आहे. अशा रीतीने आपल्याला हे बाकीच्या पुरणपोळ्या देखील बनवून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता माझी दुसरी पुरणपोळी देखील टम्म अशी फुगलेली आहे आणि एकदम छान अशा पुरणपोळ्या बनतात. खायला देखील अप्रतिम लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद.